नमस्कार मित्रांनो, बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की कुठेतरी जागा खरेदी करावी. एखादं आपलं फार्म हाऊस असावं, आपलं सेकंड होम असावं. यासाठी बरेच जण आपली हार्ड अर्न मनी ही कुठेतरी इन्व्हेस्ट करायला प्रयत्न करतात. बऱ्याच ठिकाणी फिरतात, सगळीकडे जिकडे एजंट्स असतील, जागा जमिनी संदर्भात त्यांच्याकडे चौकशी करतात आणि नंतर त्यांना लक्षात येतं की जमीन खरेदी करणे हे आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. जमिनीचे रेट एवढे वाढलेले आहेत की आपला बजेटमध्ये तशी जमीन आपण खरेदी करू शकत नाही. थोडे दिवस शांत बसल्यानंतर त्यांना असं समजतं की जमीन ही प्लॉटिंग स्वरूपामध्ये त्यांना स्वस्तामध्ये मिळू शकते. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जे प्लॉटिंग असतं त्याच्यामध्ये जागा घेणे धोकादायक आहे की त्याच्यामध्ये काय धोके दडलेले असतील आणि ते खरंच सेफ इन्व्हेस्टमेंट आहे का, हे आपण थोडक्यात बघणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता जमिनीचे भाव एवढे वाढलेले आहेत की ते बजेटच्या बाहेर गेलेले आहेत, जसं तुम्हाला सांगितलं. मग जमीन जे विक्रेते आहेत ते एक शक्कल लढवतात म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे एक ऑप्शन असतो की प्लॉटिंग करून विकणे. पण प्लॉटिंग करताना किंवा तुम्हाला प्लॉट विकत घेताना काही तुम्हाला कायदेशीर नियम असतात, ते पाळून त्यांना प्लॉटिंग करणे गरजेचं असतं. जसं उदाहरणार्थ आता आपल्या राज्यामध्ये तुकडाबंदी आहे. तुकडाबंदी असताना तुम्ही जर प्लॉट घेत असाल तर तसा तो प्लॅन मंजूर झालेला आहे का, हे तुम्हाला बघणे गरजेचं आहे. तर याच्यामध्ये काय धोके असतील आणि कशा पद्धतीमध्ये तुम्ही बघितलं पाहिजे हे आपण थोडक्यात बघणार आहोत. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे ती जमीन एने जमीन आहे का हे बघणे तुम्हाला गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला एखादं घर बांधायचं असेल तर ती जमीन तशी एने असणे गरजेचं आहे. पण बरेच जण आता जे प्लॉटिंग करतात ते एनेची जमीन नसते किंवा ॲग्रिकल्चर जमिनीचेच प्लॉटिंग करतात आणि ते तुम्हाला विकतात. ओके, तर असे जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये धोके फार असू शकतात. तुम्हाला एक्झॅक्ट प्लॉटचं पोझिशन तर भेटेल, परंतु कागदोपत्री तुमचा प्लॉट हा एक्झॅक्ट कुठं आहे हे प्लॅन नसल्यामुळे समजणार नाही आणि भविष्यामध्ये तुम्ही विक्री करण्यासाठी गेलात किंवा एखाद्या काही अडचण आली तर ती तुम्हाला फार अडचण निर्माण होऊ शकते. दुसरं म्हणजे जो लेआउट जे प्लॉटिंगचा प्लॅन केलेला आहे तो संबंधित प्राधिकरणाने मंजूर केलेला आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला बघणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला सगळे सातबारे फेरफार हे तपासणे गरजेचं आहे. म्हणजे ज्यांच्या नावावर सातबारा आहे ती व्यक्ती खरंच त्या सातबाराची विक्री करण्यास किंवा ती प्लॉटिंग करण्यास पात्र आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला बघणे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही टायटल सर्च घेणे गरजेचं आहे किंवा तुम्ही ज्या विक्रेते जे तुम्हाला विकणार आहेत त्यांच्याकडे तुम्ही तसा 30 वर्षाचा वकिलांकडून मिळालेला सर्च रिपोर्ट तपासू शकता. त्यानंतर जो प्रत्यक्षात रस्ता दाखवलेला आहे तो खरंच रस्ता तिथे आहे का हे सुद्धा तुम्हाला बघणे फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या प्लॉटची मोजणी करून घेणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तो प्लॉट दिलेला आहे तो आणि नकाशावरचा प्लॉट हा तंतोतंत जुळतोय की नाही हे सुद्धा तुम्हाला बघणे गरजेचं आहे. परत तिकडे बांधकाम परमिशन आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला बघणे गरजेचं आहे. मित्रांनो, म्हणून कागदपत्र म्हणजे तुम्ही एखादा प्लॉट खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी समजून घेणे किंवा ह्या बघणे फार महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा. तुम्हाला मी डिटेल्समध्ये कमेंटमध्ये लिहून पाठवेन. मित्रांनो, अशाच माहिती करता चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.